माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज. शांती ब्रह्म एकनाथ सद्गुरु जोग महाराज की जय. हे काम्य कर्म सांडणे, ते कामनेतेची उपडणे, द्रव्य त्यागे दवडणे भय जैसे. भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्य सलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून चिंतन सेवा करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे. 18व्या अध्यायाचा विचार सुरू आहे. 18व्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकावरचं चिंतन सुरू आहे. ओवी क्रमांक 109. अठरावा अध्याय म्हणजे एका अध्यायाची गीता आहे. 18वा अध्याय नोहे, ही एका अध्यायी गीताची आहे. अर्जुन महाराजांनी तुमच्या आमच्या करता, आपलं ज्ञान दृढ करण्याकरता आणि भगवान परमात्म्याने बोलत राहावं म्हणून, भगवंताच्या बोलण्याचा आनंद प्राप्त करून घेण्याकरता म्हणून परत एकदा भगवान परमात्म्याला प्रश्न केलेला आहे. आणि या निमित्ताने भगवान परमात्म्याने परत संपूर्ण गीता एका अध्यायात सांगितलेली आहे. आणि ती संपूर्ण गीता म्हणजे 18वा अध्याय आहे. त्यामुळे गीतेमध्ये जे काही विषय आलेले आहेत ते संक्षेप रूपाने परत एकदा 18व्या अध्यायामध्ये येणार आहेत. मूळ अर्जुनाचा जो प्रश्न होता सुरुवातीचा, तो भगवान परमात्म्याला कर्माच्या संबंधाने प्रश्न होता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अर्जुन महाराज युद्ध करण्याकरता म्हणून कुरुक्षेत्रावर गेले. दोन्ही बाजूचं सैन्य त्या ठिकाणी उभं राहिलं. अर्जुन महाराजांनी सांगितलं, देवा माझा रथ तू दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा कर. पेलावा. हां, एका बाजूला कौरव आहेत, एका बाजूला पांडव आहेत आणि मध्ये अर्जुन आहेत. आणि कुरुक्षेत्रावर हे सर्व काही चाललेलं आहे. आध्यात्मिक अर्थ सांगताना काही महात्म्यांनी असा भाव काढलेला आहे, हे जीवन म्हणजे कुरुक्षेत्रच आहे. जीव म्हणजे अर्जुन आहे आणि त्याच्या अंतःकरणामध्ये असलेले जे विचार आहेत, दुर्गुण जे आहेत ते कौरव आहेत, सद्गुण जे आहेत ते पांडव आहेत. आणि हे सारखं युद्ध चाललेलं आहे. परंतु सद्गुणांच्या बाजूने भगवान परमात्मा असतो आणि मग सद्गुण जे असतात ते दुर्गुणावर काय मिळवतात? विजय मिळवतात. आणि मग माणसाचं जीवन सगळं सुखी होतं. परंतु युद्ध करत असताना समोर सगळ्यांना पाहिल्यानंतर अर्जुन महाराजांना मोह निर्माण झाला. वीर असलेले अर्जुन, क्षत्रिय असलेले अर्जुन रडायला लागले आणि देवाला सांगितलं, देवा मला हे युद्ध करायचं नाही, मी आपला कुठेतरी जंगलात जातो, भिक्षा मागतो आणि निवांत त्या ठिकाणी राहतो.
तेव्हा भगवान परमात्म्याने सांगितलं, हा अर्जुना, हा जो विचार आहे तुझा तो तुला अगोदर सुचायला पाहिजे होता. आता सगळं झालं गेलं आणि मग तू म्हणतो आता मला युद्ध नको. संन्यास घ्यायचा होता तर मग लग्न कशाला केलं? सगळा व्यवहार कशाला केला? अगोदर विचार करायला पाहिजे ना. आता हे सगळं केलंय, आता मात्र हे तुला करावं लागेल. दोन प्रकारच्या मोहाचं वर्णन केलं. एक आहे साधारण मोह, दुसरा आहे असाधारण मोह. साधारण मोह म्हणजे मी देह आहे असं वाटणं साधारण मोह, आणि असाधारण मोह म्हणजे आपल्या कर्तव्याविषयी माणसाला भ्रम निर्माण होणं. वास्तविक पाहता असाधारण मोहाला कारण साधारण मोहच आहे. मी देह आहे अशी बुद्धी झाल्यानंतरच मग माणसाला आपल्या कर्तव्याविषयी भ्रम निर्माण होतो. या देहाते म्हणे मी, पुत्र दारा धन माझे परी, काळाचे काजे ऐशे नेन तू गेला. स्वदेहा नाम अर्जुनो, परदेहा नाम स्वजनो, संग्रामा नाम मलिनो पापाचारो. आणि मग अर्जुनाला भगवान परमात्म्याला सगळी गीता सांगितली, बाबा तू कोण आहे नीट विचार कर. हे युद्ध जे आहे ते काय तू केलं तरच युद्ध होईल, तू मारलं तरच हे मरतील आणि एरवी हे चिरंजीव राहणार आहेत असं काही नाही. माणसाला भ्रम निर्माण होतो, मी सगळं करतो, माझ्यामुळे हे होतं. परंतु वास्तविक पाहता ही सगळी सृष्टी जी आहे परमात्मा चालवतोय. आणि मग हळूहळू भगवंताला सगळी गीता सांगावी लागली. आणि मग अर्जुनाचे दोन्ही मोह गेले. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत. पण मूळ अर्जुनाला जो प्रश्न निर्माण झाला होता, मी बाबा संन्यास घेऊ का कर्म करू? कारण माणसाला कर्मामध्ये कधी कधी दुःख होतं. कोणतंही कर्म असलं तर ते कर्म त्रास देणारच असतं. आणि मग दुःख नको वाटतं माणसाला, त्रास नको वाटतो. त्यापेक्षा माणसाचा जास्त जो झुकाव जो आहे तो संन्यासाकडे हळूहळू होतो. कर्मात जास्त त्रास व्हायला लागला, चला बाबा आपलं कुठंतरी निघून जाऊ, आळंदीला जाऊ, पंढरपूरला जाऊ, हरिद्वारला जाऊ. कुठं ते कामाचा त्रास, लोकांचा त्रास, आणि मग एखादा निवांत राहू आपण असं वाटतं. पण कुठेही गेलं तरी त्याला काही ना काही कर्म करावंच लागतं. तिकडचा तो त्रास आहे तर इकडचा हा त्रास आहे. जवरी संगू प्रकृतीचा तवरी त्यागून घडे कर्माचा, ऐशाही करू म्हणती तयाचा आग्रह चिवरे. मूर्ती लाहुनी देहाची, खंती करते कर्माची ते गावंडे गा. पण माणसाला कष्ट नको वाटतं. कारण अहंकारामुळे, देहांकारामुळे त्याला आपलं कर्तव्य सुद्धा कधी कधी नको असं वाटायला लागतं. आणि मग त्याच्याकरता म्हणून त्याला असं वाटतं आपण सगळं सोडावं आणि संन्यास घ्यावा. देवाने वर्णन करत असताना पहिल्यांदा ज्ञानाचं वर्णन केलं दुसऱ्या अध्यायात. आणि ज्ञानाचं वर्णन केल्यानंतर अर्जुनाला असं वाटलं त्या ठिकाणी आपण ज्ञान प्राप्त करावं, मुक्त व्हावं, हे कर्माच्या कचाट्यात, कर्माच्या भानगडीत नको. पण भगवान परमात्मा तिसऱ्या अध्यायापासून सांगायला लागले, हे मी ज्ञान जरी तुला सांगितलं असलं तरी तुला मात्र कर्म करावं लागणार आहे. तू कर्म केलं पाहिजे. मग एवढं ज्ञान मला सांगितलं नाही, आता मला कर्म करायला का सांगता तुम्ही? मग ज्ञानयोग श्रेष्ठ का कर्मयोग श्रेष्ठ? असा संभ्रम माणसाच्या मनात निर्माण होतो. संन्यास श्रेष्ठ का त्याग श्रेष्ठ? संन्यास म्हणजे त्या आणि काय, आणि त्याग म्हणजे काय, असे दोन
असा प्रश्न अर्जुनाने सुरुवातीला विचारला. देवा संन्यासस्य महाबाहो तत्वमिच्छामि वेदितुम त्यागश्च ऋषिकेश पृथक् केशिनी शूद. आणि मग भगवान परमात्म्याने हे उत्तर सांगत असताना पहिल्यांदा या बाबतीमध्ये विद्वानांचं काय मत आहे हे सांगितलंय. काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम कवयो विदुः सर्व कर्म फल त्यागम प्राहुस त्यागम विचक्षण. भगवान परमात्मा म्हणतात काही विद्वानांचं असं म्हणणं आहे, काम्यानाम कर्मणाम न्यासम, काम्य कर्म जेवढे असतील ती मुळासकट सोडून देणं त्याला संन्यास असं म्हणतात. आणि सर्व कर्माच्या फलाचा त्याग करणं याला त्याग असं म्हणतात. दोन्हीमध्ये त्याग आहे, परंतु एकामध्ये कर्मच सोडायचं आहे आणि एकामध्ये फक्त कर्माचं फल सोडायचं. कर्म सोडणं याला संन्यास म्हणतात आणि कर्म फल सोडणं याला त्याग म्हणतात. कारण कर्म ही होत राहतात माणसाकडून. आणि म्हणून काम्य कर्म जर आपण केलं जीवनामध्ये तर ते कसं माणसाला बांधतं, हे काम्य कर्म सांडणे, ते कामने तेची उपडणे, द्रव्य तागे दवडणे भय जैसे. काम्य कर्माचं काल वर्णन करताना असं सांगितलं, काम्य कर्म असं आहे, काम्यकर्मी हे एक सामर्थ्य अति स्वाभाविक म्हणून नको कौतुक मुमुक्षु येत. काम्यकर्माचं असं आहे, इच्छा नसताना जरी काम्यकर्म घडलं तरी ते फल दिल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबारायांनी वर्णन केले का, कामनाही न करिता अवसात घडे पांडुसुता तरी वायकांडे न झुंजता लागे जैसे. इच्छा नाही आणि एखादं काम्यकर्म घडलं. काल उदाहरण सांगितलं, यांनी खूप चांगलं उदाहरण सांगितलं. त्या दुर्वास ऋषींची सेवा कुंतीने लहानपणी केली. दुर्वास ऋषी आले, खूप चांगली सेवा केली. एवढीशी लहान मुलगी खूप आपली चांगली सेवा करते, या मुलीला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून दुर्वास ऋषीने सांगितलं, मी तुला 5 मंत्र सांगतो, पण या मंत्राचा उपयोग आता करायचा नाही, लग्न झाल्यावर करायचा. कारण हे मंत्र असे प्रभावी आहेत की हा मंत्र जर तू म्हटला तर लगेच ती देवता प्रगट होणार आणि तुला एक मुलगा देऊन जाणार. सूर्याचा मंत्र दिला, आणखीन इंद्राचा मंत्र दिला, 5 देवाचे 5 दिले. आता लहान कोणती, शेवटी लहान वय, मुलाचं वय, कौतुक तिला. ती म्हटली, असं कुठं ऋषींनी मंत्र दिले, मंत्र म्हणून मुलं होतात का, थोडंसं प्रयोग करून बघू म्हटले, होतंय का. पण आहे ते सकाम मंत्र. मग ते सकाम मंत्र जे आहेत, तिने ते सूर्याचा मंत्र जप केला. मंत्र जप केल्याबरोबर सूर्य देवता प्रगट झाली आणि प्रगट झाल्याबरोबर सूर्याने सांगितलं, आता मी आलोय, तुला एक मुलगा देऊन जाणार. मग ती म्हणायली गेली, आता नको, आता नको म्हणून चालणार नाही, तू मला बोलवलंय. काय म्हणतात, का कामनाही न करिता अवसाद घडे पांडुसुता तरी वायकांडे न झुंजता लागे जैसे. का सकाम कर्म आहेत म्हणून ही जी सकाम कर्म असतात, बहुतेक साधकाने मुमुक्षुने या सकाम कर्माच्या भानगडीत पडू नये, सकाम मंत्राच्या भानगडीत पडू नये, सकाम देवतेच्या भानगडीत पडू नये. हे मंत्रतंत्र जे आहेत, मंत्रतंत्र काही करीसी बुटबुटी तेने भूतसृष्टी पावशील, तुकाराम महाराज म्हणतात. आजकाल हे टी व्हीवर वगैरे येतं बाबा, समोर माणूस आला का लगेच त्याचं नाव काढायचं, त्याचं काय समस्या काय काढायची, पर्ची, बाबाजी पर्ची निकालो. ठीक आहे, त्या माणसाने काहीतरी साधना केलेली असते, त्याचा तो फल असू शकतो. पण मला एका मनुष्याने सांगितलं, मी विचारलं, बाबा हे उत्तर वगैरे काय काय लोक सांगतात, ते काय भानगड असते. तर ते म्हणले, कर्णपिशाची नावाची साधना आहे.
तांत्रिक साधना आहे. त्या कर्ण पिशाचाची जर साधना केली ते लवकर प्रसन्न होतं आणि प्रसन्न झाल्यानंतर ते आपल्या कानात येऊन सांगायला लागतं. समोर काय आलं की त्याचं लगेच कानात येऊन सांगायला लागतं. पण साधकाने ती साधना करू नये. म्हटलं का? कारण ते कर्ण पिशाच जे आहे ते सारखं बोलतच राहतं म्हणे. कामापुरतंही बोलतं नाही, काम संपल्यावरही बोलत राहतं सारखं. आणि नंतर जर त्याला आपल्याला सोडवायचं म्हटलं तर ते सुटत नाही म्हणले. मग मंत्र चळे थोडा असो, लागते सत्वर, अबद्ध ते फार तरले नामे. म्हणून हे जे सकाम मंत्र आहेत त्याच्या भानगडीत साधकाने पडू नये, तांत्रिक उपासनेच्या भानगडीत पडू नये. कारण ह्या तांत्रिक उपासना ज्या असतात थोडं जरी चुकलं तरी त्याचा उलट प्रभाव होतो. हां, आणि या देवता ज्या आहेत मग त्याला नंतर त्या सोडत नाहीत. आता मी कुठं जाऊ म्हणतो, तू माझी उपासना केली, मला प्रसन्न केलं. दुसरी गोष्ट मी काल असं ऐकलं की ते म्हटले भक्तीने एखाद्या देवतेला प्रसन्न केल्यानंतर ती देवता प्रसन्न अंतकरणाने वर देते. पण ज्यावेळेस तांत्रिक साधना करून आपण तिला प्रसन्न करतो त्यावेळेस ती प्रसन्न होऊन नाही वर देत, तिला जबरदस्ती केली जाते तांत्रिक साधना. आणि त्या जबरदस्तीमुळे ती मग क्षुब्ध होते देवता. ती म्हणते मी तुझं काम करते पण तुझं चुकलं तुलाच सोडत नाही मी. मग कशा करता मी एवढं सांगितलं? हे काम्य कर्म सांडणे ते कामने तेची उपडणे. म्हणून काम्य कर्म सोडून द्यायचं. ज्याच्यामध्ये सकामता आहे, मुमुक्षु ज्याला जो असेल, ज्याला मुक्त व्हायचं असेल त्याने ते काम्य कर्म सोडून द्यायचं. कर्म करायचं परंतु कामना ठेवून करायचं नाही. ते कामने तेची उपडणे. काम्य कर्म सोडून देणं म्हणजे कामनेलाच, इच्छेलाच उखडून टाकण्यासारखं आहे. कारण काम्य कर्मच गेलं म्हटल्यानंतर कामना आपोआप कमी होतात. काम्य कर्म जर डोळ्यासमोर असेल तर कामना तयार होतात. म्हणून काम्य कर्म सोडलं, आपल्याला स्वर्गाला जायचं नाही, आपल्याला हे कामना करून कोणताही कर्म यज्ञ करायचं नाही. असं करून केलं तर मग कामना कमी होतात. द्रव्य तागे दवडणे भय जैसे. ज्याप्रमाणे द्रव्याचा त्याग केला की माणसाच्या भयाचा आपोआप त्याग होतो. ज्याच्याकडे जास्त, जेवढं द्रव्य तेवढं त्याच्याकडे जास्त भय. कोणाचं भय असतं द्रव्याला? चोराचं भय, राजाचं भय, आणखीन राजाचं भय, चोराचं भय, पोराचं भय. शंकराचार्य म्हणतात पुत्रादपि धन भाजाम भीती. धन भाजाम पुत्रादपि भीती असते. ज्याच्याकडे खूप धन आहे त्याला मुलांपासून सुद्धा भीती असते. धन जर दिलं नाही ते म्हणतात बाप कधी मरतोय त्याची वाट बघतो, नाही मेला तर त्याला मारूनच टाकतो. हा 15 अनर्थ सांगितले. राजाचं भय आहे, घरातल्या लोकांचं भय आहे. म्हणून ते गावामध्ये ते गुरखे फिरतात. काही काही गावामध्ये संरक्षणाकरता ठेवले असतात. रात्रीचे मोठ्या मोठ्याने ओरडतात सोनेवाले जगे रहो, सोनेवाले सोना नाही. म्हणजे सोनेवाले म्हणजे झोपणारे नाही, ज्याच्याकडं सोनं आहे त्यांनी जागं राहा, ज्याच्याकडं काही नाही त्यांनी खुशाल झोपा. त्याला कसला भीती आहे? ते गोरक्षनाथांच्या चरित्रात आली ना, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ. हो, ते त्या श्री राज्यात गेले होते. ते कोण? मच्छिंद्रनाथ. आणि त्यांना आणण्याकरता गोरक्षनाथ गेले. आणि येत असताना
सोन्याची वीट कोणी आणली होती ती? मच्छिंद्रनाथाने का गोरक्षनाथाने? हा, मच्छिंद्रनाथाने त्यांना दिली होती कोणीतरी. मैनावतीने दिली. आता चालले तुम्ही तर एवढं आमचं घेऊन जा. येत असताना प्रवासात दोघंच झोळीत आणलेली मच्छिंद्रनाथाने वीट सारखी ती झोळी आपल्या जवळ ठेवायची. गोरक्षनाथ म्हणले, गुरु एवढे कधी काळजी करत नव्हते झोळीची, पण आता सारखाच झोळीत हात का जातोय गुरुजीचा? काहीतरी भानगड आहे. गुरुजी पाणी प्यायला गेले होते तेव्हा पाहिलं काय नेमकं झोळीमध्ये, पाहिलं तो सोन्याची वीट. त्यांनी ती वीट फेकून दिली आणि त्याच्या जागेवर तेवढाच दगड ठेवला. गुरुजीला असं वाटलं आहे. पुढं गेल्यानंतर जंगलातला रस्ता, एकांताचा रस्ता लागला. रात्र झाली. म्हटले, अरे गोरक्ष, या कोई डर बीर तो नहीं ना? डर तो बहुत पीछे रह गया म्हणले. मी फेकून दिलं म्हटले डर. आता काय घाबरायची गरज नाही. द्रव्य त्यागे दवडणे भये जैसे. आता काम्य कर्माचा विचार झाला, संन्यासाचा विचार झाला. काम्यानाम कर्मनाम न्यासम संन्यासम कवयो विदु. संन्यास कशाला म्हणतात? बोला. हा, काम्य कर्माचा समूळ त्याग याला काय म्हटलं? संन्यास. आणि आता त्यागाचा विचार सांगितलाय. त्याग कशाला म्हणतात? सर्व कर्म करायची, परंतु कर्म करत असताना फलाची इच्छा करायची नाही. त्या फलाच्या त्यागाला त्याग म्हणतात. मग आता सर्व कर्म करायची म्हणजे कोणती कर्म करायची? कोणत्या कर्माच्या फलाचा त्याग करायचा आहे? काम्य कर्म तर गेली. आता कर्म राहिली नित्य आणि नैमित्तिक. निषिद्ध कर्म तर अगोदर सोडलेलं आहे साधकाने. मग नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म, त्याच्यामध्ये शास्त्राने आपल्याला काही नैमित्तिक कर्म करायला सांगितलेले आणि काही नित्य कर्म करायला सांगितलेले आहेत. ज्ञानोबर आहे नैमित्तिक कर्मांचं वर्णन करतात, ते बघा. आता वाचा. होय. आणि सौम्य सूर्यग्रहणे येऊनी करविती पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस. कर्म सोडायची नाही, कारण आपल्या आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपल्याला करावंच लागणार आहे. नित्य नैमित्तिक कर्म करायचं आहे मुमुक्षुने. फल त्याग करायचा आहे फक्त. नैमित्तिक कर्म कशाला म्हटलं? आणि सोम सूर्यग्रहणे, सूर्यग्रहण चंद्रग्रहण हे आल्यानंतर येऊनी करविती पार्वणे. चंद्रग्रहण सूर्यग्रहण आल्यानंतर त्या पर्व काळात पार्वणे करती म्हणजे पर्व काळ घेऊन येतात. सूर्यग्रहण हा पर्व काळ आहे, चंद्रग्रहण हा सुद्धा काय आहे? पर्व काळ आहे. त्याचं आध्यात्मिक दृष्टीने, धर्मशास्त्राच्या दृष्टीने खूप महत्त्व सांगितलेलं आहे. त्यावेळेस काही शास्त्राने करायला सांगितले. पर्व काळात केलेलं जे पुण्यकार्य असतं ते अनंत पटीने फलदायी असतं. म्हणून आपल्याकडे सुद्धा पाहतो आपण, सूर्यग्रहण असेल, चंद्रग्रहण असेल तर मग नामजप करतात, काही विशिष्ट अनुष्ठान लोक करतात. आपले मंत्र जे आहेत ते उजळण्याचं काम त्या ग्रंथात करतात, आपल्या ग्रहणात करतात. कारण ग्रहणाचा जो असतो तो पर्व काळ असतो. आणि मग त्यावेळेस शास्त्राने आपल्याला जी काही कर्म सांगितलेली असतील धर्मशास्त्रामध्ये, ती सगळी कर्म निमित्त घेऊन आलेली आहेत, म्हणून त्याला नैमित्तिक म्हणायचं. ते रोज नाही. सूर्यग्रहण रोज नसतं, चंद्रग्रहण रोज नसतं, काही विशिष्ट कालावधीनंतर असतं. म्हणून त्यावेळेस केलेली जी कार्य आहेत, सूर्य ही बुद्धीची देवता आहे, चंद्र ही मनाची देवता आहे. अशाही कालावधीमध्ये आपलं मन बुद्धी चांगली तजेल राहावी याच्याकरता ते अनुष्ठान करायचं. म्हणून सोम सूर्य ग्रहणे येऊनी करविती पार्वणे. त्या पर्व काळामध्ये पितृ, पितामह, प्रपितामह या 3 पुरुषांना उद्देशून पार्वन श्राद्ध आहे किंवा माता पितऱ्यांच्या मरणाने उपलक्षित ते
पर्व काळात जे केलं जातं ते पार्वन श्राद्ध किंवा का माता पितर मरणे अंकित जे दिवस, आपले आईवडील ज्या दिवशी गेले, तिथीला गेले, ती तिथीसुद्धा मुलांच्या करता एक प्रकारचा पर्व काळच असते. त्यावेळेस आपण त्यांच्यासाठी पितृकार्य केलं पाहिजे. आपल्याकडे त्याला श्राद्ध म्हणतात. त्याचं खूप मोठं महत्त्व सांगितलं आहे शास्त्रामध्ये. आपण इथे जे काही तर्पण करतो त्याचं अदृष्ट तयार होतं आणि ते त्या पितरांना त्या ठिकाणी पितृलोकाला प्राप्त होतं. पितर संतुष्ट होतात आणि तिथून आशीर्वाद देतात आणि त्याच्यामुळे मग त्या कुलामध्ये कुठल्या अडचणी येत नाहीत. नाही तर मग अनेक प्रकारच्या अडचणी येतात. म्हणून पितरांचं कार्य मनुष्याने केलं पाहिजे. त्या तिथीला अंकित जे दिवस असं म्हटलंय ना, माता पिता ज्या दिवशी गेले, अंकित जे दिवस, गुरु गोत्र अग्नी पूजी अवसरे भजी द्विजी निमित्तादिके यजी पितरोद्देश. पुढे त्याचा विचार येणारच आहे. नित्यकर्माच्या वेळेस 5 प्रकारचे यज्ञ आहेत, त्याच्यात पितृयज्ञ येणार आहे, परंतु हे नैमित्तिक आहे. ते रोजचं आहे. नैमित्तिकमध्ये ज्या दिवशी त्यांची तिथी असेल त्या दिवशी केलं पाहिजे श्राद्ध. त्यांना आनंद होतो, ते आपल्याला आशीर्वाद देतात. आणि मग भाद्रपद महिन्यात एक त्यांचा दिवस आहे आपला पितृपक्ष 15वडा. त्यावेळेस आपल्या आईवडिलांची जी तिथी असेल त्या तिथीला, आणि नाही जमलं तर मग अमावस्येला, सर्व पित्री अमावस्या केलं पाहिजे. त्यांचं स्मरण आपण केलं पाहिजे. त्यांनी आपल्यासाठी एवढं केलंय, आपण त्यांचा विधिवत श्राद्ध केलं पाहिजे. पितरांची हां हो. म्हणून हा पितरांचा काय, माता पितर मरणे अंकित जे दिवस, त्या दिवशी जर आपण गीता महात्म्य पाहताना पाहिलं, त्यांच्या प्रित्यर्थ गीता म्हटली, 3रा अध्याय म्हटला, आणखीन काय म्हटलं, आणि ते प्रेत योनीतून मुक्त झाले. अशा अनेक कथा येतात. हां, भागवत कथा वगैरे करतात आपल्याकडे. म्हणून का माता पितर मरणे अंकित जे दिवस, अथवा अतिथी हन पावे, हे ऐसेसे पडे जे करावे, ते कर्म जाणावे नैमित्तिक गा. अथवा अतिथी हन पावे, आपल्या घरी अतिथी आला, अतिथी देवो भव म्हटलेलं आहे. अतिथी म्हणजे जो तिथी सांगून येत नाही तो अतिथी. बोलवून नाही आलेला बरं का, न बोलवता आला. वाट बघायला सांगितली पूर्वीच्या काळामध्ये. नित्यकर्म झालं, बलिवैश्वदेव वगैरे झाला की वाट बघायची कोणाची, अतिथीची. आणि जो कोणी अतिथी आला त्याला त्या ठिकाणी काय करायचं, जेवू घालायचं. अथवा अतिथी हन पावे, हे ऐसेसे पडे जे करावे. ऐसेसे म्हणजे निमित्ताने. नैमित्तिक कर्मात आपण पाहिलं, मागे आपण पाहून आलो, देशाचं निमित्त, कालाचं निमित्त, परिस्थितीचं निमित्त. एखाद्या विशिष्ट देशात आपण गेलो, गयेला गेलो, तिथलं कार्य जे असेल श्राद्ध त्या पद्धतीने केलं पाहिजे. नैमिषारण्यात गेला, काशीला गेला, जे काही तिथलं असेल विधी असेल तो त्या त्या देशानुसार करायचा. कालाचं निमित्त घेऊन काही कर्म येतात. एकादशी आहे, अमावस्या आहे, पौर्णिमा आहे, आणखीन काही पर्व काळ असतात.
त्या त्या दिवशी ते जे जे काही कार्य शास्त्राने आपल्याला सांगितलं करायला ते सगळं करायचं आहे, फक्त फलाची इच्छा न करता करायचं.